बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी जळगावमधून। जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसलाय। अनेक भागांमध्ये त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। अमळनेर शहरातून वाहणाऱ्या बोरी नदीला मोठा पूर आलाय। अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत, तर पुराच्या पाण्यामध्ये एक टँकरही वाहून गेलेला आहे। जळगावमधली ही परिस्थिती आपण पाहतो आहोत। अमळनेरमधली स्थिती आहे। अमळनेरमध्ये पूर आलेला आहे। अमळनेरमधून वाहणाऱ्या बोरी नदीला मोठा पूर आलेला आहे, त्यामुळे अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। पुराच्या पाण्यामध्ये एक टँकरही वाहून गेलेला आहे। जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे। विशेषतः अमळनेर शहरातून वाहणाऱ्या बोरी नदीला मोठा पूर आलेला आहे। मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे, तर पुराच्या पाण्यात एक टँकरही वाहून गेलेला आहे। जनजीवनावर या पुराचा मोठा परिणाम झालेला आहे। जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अमळनेर शहरातून वाहणाऱ्या बोरी नदीला मोठा पूर आलाय, त्यामुळे अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत, तर पुराच्या पाण्यात एक टँकरही वाहून जाताना दिसलेला आहे। नागरिकांची सुद्धा एकच तारांबळ उडालेली आहे या पुरामुळे। दरम्यान प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे, लोकांनी पुराच्या पाण्यात जवळ किंवा नदीजवळ जाऊ नये असं। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील नगरपालिकेच्या 100 वर्ष जुन्या इमारतीचा एक भाग कोसळला। मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली। सुदैवानं यात कोणती जीवितहानी झाली नाही। इमारतीमध्ये कार्यालयीन कामकाज होत नव्हतं, तर केवळ साफसफाईचं साहित्य ठेवण्यात आलं होतं। घटनेनंतर प्रशासनानं हा सगळा परिसर सील करून पुढील कारवाई सुरू केली आहे। तर नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमधून तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। तापी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। आता ही पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। पुढील 24 तासात 3,50,000 ते 4,50,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। संभाजीनगरमधील केळगाव धरण ओव्हरफ्लो झालंय। परिसरातील नागरिकांना धरण भरल्यानं एक मोठा दिलासा मिळालाय। अंभईसह 3 गावांना केळगाव धरणातून पाणी पुरवठा होतो। गेले 2 महिने मराठवाड्याकडे पाठ फिरवलेल्या पावसानं आता मात्र मराठवाड्यावर बरसायला सुरुवात केलेली आहे। संभाजीनगरमधील केळगाव धरणही ओव्हरफ्लो झालंय। हे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे 3 गावांचा पाणी प्रश्न सुटलेला आहे। अंभईसह 3 गावांना या धरणातून पाणी पुरवठा होतो। परिसरातील नागरिकांना हे धरण भरल्यामुळे आता मोठा दिलासा मिळालेला आहे। दुसरीकडे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 81,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। संध्याकाळी 4 वाजल्यापासून हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। भीमा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। यंदा पावसानं जरी उशिरा हजेरी लावलेली असली तरी आता राज्यातली धरणं हळूहळू भरू लागलेली आहेत, त्यामुळे पावसाची तूट कदाचित भरू येऊ शकते। उजनी धरणातून सध्या विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील आठवडी बाजारातही पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे मोठा चिखल झालेला आहे। ग्राहक आणि व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। अतिक्रमणामुळे बाजाराचा काही भाग रस्त्यावर भरतो, वाहतुकीलाही त्यामुळे अडथळा निर्माण होतो। यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे।